कनकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। आशा हे समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने। नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये। आशा मारोनिया जयवंत व्हावे, तेव्हाची निघावे सर्वातुनी। तुका म्हणे जरी योगाची तातडी, आशेची बिबुडी करे आधी। नाही तरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून गोसावी कोणी व्हावं, अर्थात घरादाराचा त्याग कोणी करावा। घरदार ज्यांनी सोडलेले असतात त्यांना काय म्हटलं जातं? गोसावी म्हटलं जातं। भगवत प्राप्तीची साधना करण्याकरता हे दोन मार्ग आहेत। घरी राहून साधन करण्याचा मार्ग आहे आणि घर सोडून साधन करण्याचा मार्ग आहे। खूप वेगात अशा प्रकारची भगवत प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर मग त्याला लचंडातून बाहेरच पडावं लागतं, झडझडोनी वहिलाने। लचंडात असून साधन करता येत नाही का? करता येतं, पण मग आता ते कसं आहे, पिपिलिका मार्ग आहे तो। हळूहळू ढाळे ढाळे केतलेनी एके वेळे, मार्गाचे निवळे निश्चित पाहावे। त्याला हळूहळू अशा प्रकारचं चालावं लागतं। आणि मग ज्याला घाई आहे सध्याची, त्याला हळूहळू चालणं जमत नाही। हळूहळू चालणं। तुम्ही सिटीमध्ये जर गाडी चालवत असाल तर तिथं अशा 8-8 गाड्या एका दिशेने चालतात आणि प्रत्येक मार्गाचा वेग ठरलेला असतो। 100च्या स्पीडनं चालायचं असेल तर त्याच्याकरता तो मार्ग आहे, 80च्या स्पीडनं चालायचं असेल तर त्याच्याकरता दुसरा मार्ग असतो, 120च्या स्पीडनं चालायचं असेल तर त्याच्याकरता दुसरा मार्ग असतो, आणि 40-50च्या स्पीडनं चालायचं असेल तर त्याला वेगच अशा प्रकारचे ते पट्टेच ओढून टाकलेले असतात। त्याच्यामध्ये 120च्या स्पीडचा जो मार्ग आहे त्याच्यात जर एखादा 40वाला आणि 60वाला घुसला तर ते बाकीचे कशा नजरेने त्याच्याकडे पाहतात तुम्ही पहा। जसं काही त्याला उचलून आदळावं असं वाटतं, त्यांना शिवायच देतात लगे। ते काय चूक आहे त्याची? चूक म्हणजे वेगाने यांना चालायचंय ना, हा त्यांना काय करतोय? अडथळा करतोय। तुला वेगाने चालणं होत नसतं तर तुझ्याकरता दुसरा मार्ग, याच्यात मध्ये कशाला आलाच? ज्याला वेगाने चालायचं असतं त्या माणसाला कोणामुळे जरी अडथळा झाला तरी त्याला सहन नाही होत। याची उत्कंठा वाढलेली असते। जो साध्याकरता अतिशय हावरा झालेला असतो तर त्याला साध्याच्या प्राप्तीमध्ये कोणीही जरी प्रतिबंध केला तरीही तो सहन होत नाही। देवाने केला तरी त्याचं साध्य देव नसेल आणि देवाने प्रतिबंध केला तोही त्याला नाही सहन होत। आपल्याला नेहमीच उदाहरण माहिती आहे निळोबऱ्यांचं। तुकोबऱ्यांनी अनुग्रह करावा, तुकोबऱ्यांचं दर्शन व्हावं म्हणून निळोबऱ्यांनी अनुष्ठान मांडलेलं आहे। आणि मध्ये शहाणपण करायला कोण आला? देव आला। देव निळोबा उघडाडार डोळे, मी आलोय मी। निळोबऱ्यांनी डोळे नाही उघडले, डोळे बंद करूनच विचारलं, कोण आहे रे तू?
तू कोण आहे, कारण माझ्या तुकोबऱ्यांचा काय नाही, हा आवाज नाहीये, तू कोण आहेस? अरे मला ओळखलं नाही? देव आहे देव. तुकोबरे निळोबऱ्याने सांगितलं, तू निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तू देव तुझ्या घरचा आहे. असतील तू देव, मी तुझ्या बोलण्यावर अविश्वास व्यक्त करतोय असं नाहीये, पण माझं हे अनुष्ठान देवा करता नाहीये, तुकोबऱ्या करताय. आम्ही देवाला नाही ओळखत, देवाची ओळख व्हावी म्हणूनच तुकोबऱ्यांची अपेक्षा आहे आम्हाला. महाराज, देव देवाकडून नाही समजून घ्यावा, देव संताकडून समजून घ्यावा. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, कारण देव सुद्धा फसवी आहे. अनेकाला फसवलं त्याने, त्याच्या आई बापालाच फसवलं, बाकी त्याला फसविलं, याच्यात काय विशेष आहे? म्हणून देवाची ओळख संताकडून करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर निळोबऱ्यांनी देव आले असताना सुद्धा डोळे नाही उघडले, कारण त्यांना तुकोबऱ्यांच्या दर्शनाची काय होती, घाई होती. आणि मग काय असतं, आपण जे प्राप्त करून घेण्याकरता निघालो, ज्याच्या प्राप्तीचा निश्चय आपण केलेला आहे, त्याच्याशिवाय दुसरं घेतलं की ते मिळत नाही, हे लक्षात ठेवा. ज्याच्या प्राप्तीकरता आपण साधना सुरू केलेली आहे ते साध्य न घेता त्या साधनेमध्ये दुसरं स्वीकारलं का ते लांबलं. त्या साधनेमध्ये दुसरं स्वीकारलं की ते लांबलं. त्यामुळं ते साध्य स्वीकारण्याची इच्छा असणाऱ्या साधकाने साधना करत असताना दुसऱ्याला स्पर्श नाही करावा. दुसऱ्याला स्पर्श, म्हणून तुकोबऱ्यांनी एवढा ठामपणे जे म्हटलेलं आहे, जाणं ते निश्चिंती देव नाही. द्रव्य वृत्ती भूमी द्रव्य राज्य द्रव्य उपार्जिती. वृत्ती भूमी राज्य द्रव्य हे जर मिळवत असतील तर मग त्यांना देव नाही मिळणार, नाही मिळणार, त्याला काही विलाज नाहीये. त्यामुळं अमुख्य साधनाला महत्व नाही दिलं पाहिजे. मुख्य आहे ते मुख्य आहे, आणि मग त्याच्याच करता सगळी शक्ती काय केली गेली पाहिजे, खर्च केली गेली पाहिजे. आपली शक्ती जर विभागली गेली, वाटली गेली, मुळातच त्याच्याकरता खूप ताकद लागते, तेवढी ताकद आपल्याकडे नसतेच. कसं तरी करून आपण तिकडं, आणि त्याच्यात पुन्हा दुसरा खर्च केला की मग काय मिळणार आहे. गाडी घेण्याकरता निघालेलं आहे, गाडीला लागतात 8-10 लाख रुपये, त्याच्याकडे मुळातच 3-4 लाख रुपये, कोणाकडून उसने घेतले, कोणाचे व्याजाने घेतले, कोणाचे कसे घेतले, आणि कशी तरी काय केली, 10 लाखाची भरती केली आणि निघाला. आणि निघाल्यावर मग ह्याला घे त्याला घे, बरोबर गाडी घ्यायला जायचं. 4-5 गाड्या भाड्यानंच लावल्या. रस्त्यात त्यांना काय घातलं, जीवच घातलं. मग तुझ्याकडून गाडीच घेणं होणार नाही. मुख्य अशा प्रकारचं जे आपल्याला मिळवायचंय, पूर्ण ताकद त्याच्यामध्ये खर्च केली गेली पाहिजे. हा, आता ज्याच्याकडे ताकदच एवढी आहे की ते मिळवूनही ज्याची ताकद शिल्लक राहते, त्याच्याकरता काही अडचण नाहीये. पण ज्याच्याकडे ते मिळवायलाच ताकद कमी पडते, कसं तरी कथून कुथून काम चालू आहे, त्याने मग दुसरे धंदे नाही करावे. कशालाच दुसऱ्याला त्याचं मरज. पूर्वी असं होतं, शेतकऱ्याचं जोपर्यंत घरचंच बियाणं वापरलं जात होतं, सोंगणीच्या टायमालाच ते बियाणं काढून ठेवलं जायचं. ज्वारी असेल तर कणसच काढायचे महाराज, चांगले असे टपोरे मोठे दाणे असलेले ते कणस काढून त्याला त्या याच्यामध्ये हे असतं आपलं कामठ्याचं केलेलं मुडाने बीज काढलेले, मूड म्हणतात त्याला.
त्याच्यामध्ये ते कुटून ठेवलेले असतात, भुसकट सुद्धा काढलेलं नसतं त्याचं, भुसकट असं ठेवतात, ते लिपून टाकतात. आणि मग कधी कधी पेरायच्या अगोदर अशी काही परिस्थिती येते की चुलच पेटवायला काही नाही, दानाच नाही घरी राहिलेला, उधार बी कोणी देत नाही, असा कठीण प्रसंग येतो. तर तशा वेळेला सुद्धा ते काढलं जात नाही. काहीच नाही आहे, उपाशी राहा. बरबडे खाल्ले महाराज लोकांनी, उमराच्या दोड्या खाल्ल्या, कच्चे उमर खाल्ले, पण त्याला हात नाही लावणार का? त्याला हात लावलं की मुद्दातच गेलं, मग पेरायलाच नाही शिल्लक राहणार. तसं याला हात नाही लावायला पाहिजे. त्याच्या प्राप्तीकरता आपण जे पुण्य करतोय त्याला हात नाही लागायला पाहिजे. उतावीळ जो आहे साध्या करता, आता ज्याचं तसं काही नाही, मग त्याला काही अडचण नाही. तसं काही नाही म्हणजे तो मिळालाच पाहिजे असं काही नाही. मिळाला तर मिळाला, मुळात मिळण्याकरता आम्ही आलेलोच नाही याच्यात, मग काही अडचण नाही. आपल्या साधनेमध्ये असा भरणा लय झालेला आहे महाराज, त्याच्यामुळं निवड करणंही अवघड आहे. दोन्ही दिसती सारखी. आता काय, हे बी कीर्तन करते आणि ते बी कीर्तन करते, हे भजन करते ते भजन करते, उलट त्याच्यापेक्षा यांचे आवाज चांगले राहते. काय काय ओळख येणार सांगा ना. देवा करताच साधना करणारा आणि देवाचं तसं काही नसणारा, या दोघांमध्ये काय फरक आहे? म्हणजे असं त्याच्या साधनेमध्ये काही फरक वाटतो का? काही नाही वाटत. आणि त्याच्यामुळं मग सामान्य माणसं फसतात. मात्र सामान्य माणसाचं दुर्दैव आहे, त्याला विलाज नाही. तुम्ही जर चांगल्या व्यक्तीच्या जवळ जात नसाल तर तुमचं काय आहे ते दुर्दैव आहे, दुर्भाग्य आहे, त्याला विलाज नाही. तुम्ही ज्याच्या संगतीत जाल त्याला तुम्ही आदर्श मानार आणि त्याप्रमाणे तुमचा परमार्थ चालेल. तुम्ही ज्याच्या संगतीत जाल त्याला तुम्ही आदर्श मानार. तुम्हाला सांगू, ज्याचा ज्याच्यावर विश्वास बसलेला आहे, ज्याचा ज्याच्यावर भाव बसलेला आहे, त्याला तुकाराम महाराज जरी आले सांगायला तर हे आमच्या महाराजांनी असं नाही सांगितलं, तुकाराम महाराजाला म्हणेल तो आमच्या महाराजांनी असं नाही सांगितलेलं, आमच्या महाराज असेच करतात. कारण त्याची तिथं काय निष्ठा बसलेली आहे, भाव बसलेला आहे, श्रद्धा बसलेली आहे. आणि ते जर खौट खोबरं असेल तर मग याचं वाटोळ आहे, त्याला काय करणार आहे? त्याचं दुर्भाग्य आहे की त्याला तो मिळाला. तिथं काही त्याला विलाजच नाही महाराज. देवाची, म्हणून देवाची कृपा अत्यंत महत्वाची, गरजेचं आहे. तेव्हा परमार्थामध्ये देवाची प्राप्ती करून ज्याला घ्यायची आहे त्यांनी केलेल्या साधनाने देवाच्या प्राप्तीचं तसं ज्याचं काही नसतं. ठीक आहे, झालं तर झालं, चांगलंच आहे. मग देव मिळाला आपल्याला तर काही नको आहे का? बराच आहे, त्यालाही काही सांगू. पण ज्याला घाई आहे भगवत प्राप्तीची, सध्याची घाई आहे तर साधनात घाई करावी लागेल. उठाउठी करी स्मरणाचा धाव, जे चालणे वेगावत जाये ते तो वेगू बैसावयाची लागे होय. तर चालणं जितकं वेगात अशा प्रकारचं सुरू असेल तितक्या लवकर त्याला बसायला मिळेल. आणि म्हणून साध्या करता जो उतावीळ झालेला असतो, कसलाच प्रतिबंध त्याला सहन होत नाही, कसलाच गोडही सहन होत नाही आणि कडोही सहन होत नाही. आणि मग घरी राहून साधना करता येते. मग ती साधना कशी, हरिपाठ आला, मध्येच पोरग रडायला लागलं, घेतो त्याला सांभाळतो, पुन्हा राहिलेला हरिपाठ नंतर सुरू करतो. घरची साधना कशी राहते? ते काय, तिला काही चव राहते का? मग त्याला ह्या सगळ्या परिग्रहातून बाजूला झालं पाहिजे. मग संतांनी तर सांगितलं वनात जाऊ नका, वनात जाऊ नका, वनात जाऊ नका. मग ते काय ज्याला लवकर उतावीळ असणाऱ्याला थोडी सांगितलेलं आहे. जो घर सोडूच शकत नाही, घर सोडूच शकत नाही,
तो परमार्थ सोडू शकतो. घडलेलं उदाहरण सांगतो. औरंगाबादला कार्यक्रमात तिथलं प्रसिद्ध गायक म्हणजे पूर्ण औरंगाबाद चांगल्या प्रकारचं गायन करणार ते चड्डीवर आलं. आता म्हटलं कीर्तनाला उभं राहायचं असलं धोतर नेसावं लागेल, नाही तर मग कीर्तनाला नाही. ठीक आहे म्हणला, मग खाली बसा तुम्ही. म्हणजे त्यांनी उभं राहायचं सोडून दिलं, चड्डी नाही सोडली. असे कितीतरी आहे. नाही कीर्तन तर नाही कीर्तन, काही अडत नाही त्यांचं. कारण साध्याची हीच नसते, म्हणजे हाव नसते, भूक लागलेली नसते. आणि कुठल्याही साधनात भूक लागली तर त्याचा उपयोग आहे, तर त्याचा आनंद आहे. ज्याला साध्य प्राप्तीची भूकच नाही त्याचं साधन म्हणजे काय असतं, लिंबू टिंबू. काही पूर्वी खेळामध्ये काही प्लेयर असायचे आणि काही त्यांच्या बरोबर आहे, त्याचं नावच काय, लिंबू टिंबू. उगा आपलं नाही म्हणून घेतलेला. वाखराला 2 बैल असतात आणि एखादं वासरू आपलं त्यांच्या बरोबर नुसतंच चालत, ते काय चालतं तर चालतं जाऊन बसतं मग दुसरीकडं. हे लिंबू टिंबू. तसे लिंबू टिंबू परमार्थ करणारे फार आहे. त्यांच्याकरता हा उपदेश नाहीये. ज्याला वास्तव साध्याची प्राप्ती व्हावी अशी भूक लागलेली, आग पडलेली आहे ज्याच्या पोटामध्ये, काहीच ज्याला गोड लागत नाही. देह उपचारे पोळत असे अंग विषातुल्य चांग मिष्टान्न ते. काय देह घालू करवती करमरी टाकूया भितरी अग्नी माझी. एवढा जो उतावीळ झालेला आहे साध्य प्राप्ती करता, मग त्याला घरात राहून कस काय साधना करता येईल. मग त्याला घर सोडावं लागतं. मग आता त्याला घर सोडावं लागतं. त्याने घर सोडलं की बाकीच्याला वाटतं आपणही सोडावं. मग परमार्था करता घर कोणी सोडावं असा नियम करावा लागला शेवट तुकाराम महाराजांना. कारण आपल्याकडे कसं आहे, पीछे से आई आगे धकाई हा भाग जास्त आहे. म्हणजे गतानुगतिक फार आहेत. पुढच्याने केलं की आपण करायचं, पुढच्याने का केलं याचा विचार करायचं काही कारणच नाही. मामासाहेबांच्या चरित्रामध्ये असं एक हे आलेले, मामासाहेबांनी एका ठिकाणी कीर्तन केलं आणि बसले की लगेच दुसऱ्यानं ती तपकीर काढली, डबे उघडून केली. मामासाहेब घ्या मामासाहेब. मी नाही ओढत. तुम्ही तपकीर नाही ओढत? नाही, जोग महाराजचे शिष्य आहे तुम्ही आणि तपकीर नाही ओढत. आता जोग महाराज पहिलवान होते, त्याच्यामुळे ते आपल्या कीर्तनाला कधी ओढत असतील. हे त्याने एकदाच पाहिलेलं, तर मग त्यांचे शिष्य तर त्याने तपकीर ओढली पाहिजे. मी तर असं ऐकलेलं इकडे गड आहेत ना, त्या गडावर बसलेले, तिथं पूर्वी महंत जिथं संडासला गेला तिथं ह्याला संडासला जावं लागत नसली तरी. आता हे काय तरा झाली, काय म्हणजे भावनेचा भावनाटपणा नाही झाला होय. माणूस चालतोय समोर, घाई आहे त्याला, पुढं जागीच त्याला हात लावलं, मारायचं का त्याला, पाडायचंय? असं लांबून हात केला, नमस्कार केला तर काही भावना नाही प्रगट होत. हात मध्ये घालून पार त्याला हे केल्यानंतरच भावना निर्माण हे होते काय? पागलपण आहे महाराज. याची भावना काय, याची श्रद्धा. श्रद्धेचं स्वरूप समजून घ्यायला पाहिजे ना. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्याच्या सुखात सुखी असायला पाहिजे. स्वतः करता त्याला दुःख देत असेल तर ही काय तुमची श्रद्धा आहे का? स्वार्थ आहे हा. मग गतानुगतिकपणा आपल्याकडे जास्त आहे. दुसऱ्याने केलं की त्याच्या मागच्याने करायचं, त्याच्या मागच्याने करायचं, त्याच्या मागच्याने करायचं. मग एखाद्याने घर सोडलं, आता ठीक आहे त्याला साध्याची खूप काय आग आहे, तो घरी राहून परमार्थ करलं तर होऊच शकत नाही त्याच्याकडून. महाराज ज्याला सामान्य दुसऱ्याने मोठ्याने हा म्हणलेला हरिपाठ ऐकला तरी काय होते, त्याचं ध्यान तुटतं, त्याला ते नको वाटते. तर पिक्चरची गाणी चालू झाल्यावर कसं काय त्याच्याकडून साधना होणार आहे? पण मग त्यांनी सोडलं, त्याच्या मनामध्ये काय भाव आहे, त्याचा काय अधिकार आहे, त्याची वृत्तीची लेवल काय आहे, ती लेवल आपली झाली असली तर सोडावं ना.
पिछे से आगे था काही. त्यांनी सोडलं की हो ही निघाला वर तोड करून. याला तोंड न धुता चहा लागतो आणि हाय चालला डोंगरावर परमार्थ करण्याकरता. घर सोडलं. घर कोणी सोडावं? परमार्थाकरता सर्वस्वाचा त्याग कोणी करावा असा ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाला तुकोबारांनी त्याचा नियम या अभंगामध्ये घातलेला आहे. असं नाही की हा अभंग योगाचं अनुष्ठान करणारा करताय. जरी या अभंगामध्ये योग शब्द असला, तुका म्हणे जरी योगाची तातडी आशेची बिमोडी करी आधी, तरी तिथं योग शब्दाचा अर्थ अष्टांग योग असा नाहीये. महाराज योग या योग शब्दाचा अर्थ आहे भगवत प्राप्तीचं साधन. भगवत प्राप्तीच्या साधनाला काय म्हटलं जातं? योग. भगवत प्राप्तीलाही योगच म्हणतात आणि भगवत प्राप्तीच्या साधनाला सुद्धा योग अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. युज धातूपासून योग शब्द तयार झालेला आहे आणि युज धातूचा अर्थ आहे जोडणं. ज्या साधनाने भगवंताच्या स्वरूपाशी आपलं स्वरूप जोडलं जातं त्याला काय म्हणतात? योग म्हणतात. म्हणून व्यासानी गीतेच्या प्रत्येक अध्यायाला योग म्हटलंय. पहिल्या अध्यायामध्ये नुसता रडलाय अर्जुन, तरीही त्याला सुद्धा नाव काय दिलंय? योग. अर्जुन विषाद योग. काय योग? तर तोही भगवंताला जोडण्याला कारणीभूत झाला. रडला नसतं तर पुढचं ज्ञानच भगवंतानी सांगितलं नसतं. त्यामुळं भक्ती हाही योग आहे, ज्ञान हाही योग आहे, कर्म हाही योग आहे आणि अष्टांग साधना हाही काय आहे? योग आहे. योग शब्दाचा रूढ अर्थ जरी अष्टांग योग असला तरी योग शब्दाचा योगिक अर्थ भगवत प्राप्तीची जेवढीही साधनं आहेत ही सगळी साधनं योग स्वरूप आहेत. म्हणून हरिपाठ म्हणणं हाही काय आहे? योग आहे. गंगेचं स्नान करणं हाही योग आहे. प्रदक्षिणा करणं हा सुद्धा योग आहे. भगवत प्राप्ती करता जी जी साधनं केली जातात ती सगळी साधनं ही योग स्वरूप आहेत. अर्थात कुठल्याही साधना करता घर कोणी सोडावं त्याचा नियम तुकोबाराय करता सांगतायत की आशा हे समूळ खणून काढावी तेव्हाची गोसावी व्हावे तेने. तर आशा हे समूळ खणून काढावी आणि मग तेव्हाची तेने गोसावी व्हावे. अगोदर घरात असतानाच चित्तरूपी जमिनीमध्ये असणारी आशारूपी हराळ, या हराळ फार बेकार राहते महाराज. कारण ती अमृत पेलेली आहे. ज्या वेळेला इंद्राने तो अमृत कुंभ कावळ्याच्या रूपात काय केला? उचलला. कुठला अमृत कुंभ? त्या गरुडाने आपल्या आईला कद्रूच्या दास्यत्वातून मुक्त करण्याकरता आणलेला. म्हणजे ती सगळी गोष्ट तुम्हाला सांगावं लागणार. ऐकलेली सगळ्यांनी कथा ती. कद्रू आणि विनता या दोघी जावा जावा सवती जावा नाही सवती म्हणजे कश्यप ऋषीच्याच या सगळ्या पत्न्या सवती आणि मग कद्रूच्या जी मुलं झाली ती सगळी शेष अर्थात सर्पाची जातीतून उत्पन्न झाली आणि विनतेचं पोरग गरुड, संपत्ती आणि गरुड. आता दोघी बसल्या दुपारी एका ठिकाणी सहज गप्पा निघाले. सूर्याकडे पाहिलं, सूर्य पार कल्लेला आणि मग सूर्याच्या रथाच्या घोड्याचा रंग कसा हा विषय निघाला. रिकामी बसलेली माणसं ठरवून विषय नाही बसत.
आणि मग तो विषय कुणीकडे फिरल, कसा फिरल, काय फिरल, त्याला काही अंतच नसतो महाराज, काही नाही. अगदी चातुर्मासला राहिलेली माणसं सुद्धा अमेरिकेच्या आणि भारताच्या युद्धाच्या गप्पा मारतात. म्हणजे ते तसं ठरवून नसतं विषय, तो कोणकडली चर्चा कोणकडे नाही झालं. आणि मग ते कलर कसा आहे तर आता पोरांनी सांगितलेलं विनंतीला की आई कलर त्या सगळ्या घोड्याचा कसा आहे, पांढरा आहे. कजरून ऐकलं होतं तो काळा आहे. ती म्हणे काळा आहे, ती म्हणे नाही पांढरा आहे. आता हिनंही ऐकलेलं आणि तिनंही ऐकलेलं, ती काही पाहायला गेलेली नव्हती आणि ही पाहायला गेलेली नव्हती, पण माग कोण सरणार. झाले, लगेच पैन पडली. ती म्हणे जर काळा कलर असला, विनता म्हणे, तर जन्मभर मी तुझं काय करेन, दास येतो, भांडी कुंडी कपडे धुवून, सोवतीचं दास येतो. दुसऱ्याच्या लाता खाल्लेल्या चालतात महाराज, पण गावात दुसऱ्याच्या शेतात काम नाही करावं वाटत. कंपनीत लाता हाणल्या तरी चालेल. तिथं 7ला म्हणलं की 7लाच जावं लागतं. 7:15 गेला की लगेच बाहेर हाकलून देतात. तिथं 7:45 जातात आणि इकडे चालले 11, 11:30 गावातलं असताना ते झालं. ती म्हणे जर पांढरे असले तर मी दासी होईन तुझी. संध्याकाळी पोरं आली, तिचे आले आणि हिचे आले. पूर्वी सापाला पंख होते, असे पाखरासारखे वर उडायचे. तिनं ते विचारलं पोरांना कदरूने, करे पोर सूर्याच्या रथाच्या घोड्याचा रंग कसा आहे. ते म्हणे आई पांढरा आहे. अरे बाबा मेले रे तुम्ही, आता मला इंड्रेलची बाटली आणून द्या. का गाई, मी नाही सवतीचं दास्य तो करू शकत. ह्यांना काहीच माहिती नव्हती ना, सगळं सांगितलं. असं झालेलं. जर त्याचा रंग पांढरा असेल तर मला दास्यत्व करावं लागेल. मग तुम्ही एक काम करा, काय करा, त्याला डसा त्या घोड्यांना, तुमच्या विषाने आपोआपच त्यांचा रंग कसा होईल, काळा होईल, मी जिंकल. ती म्हणे आई सूर्याचे घोडे दे. तिथं आम्ही गेलो आणि आम्ही डसायचा प्रयत्न केला आणि हे जर सूर्याच्या लक्षात आलं, जाळून टाकेल ना आम्हाला. तो तुला काय आम्हाला विचारून तू सांगितलंस काय, फाजीलपणा घरी बसल्यावर रिकामे तुकडे तुला काही पचत नव्हते, आगावपणा सांगितलं कोणी तुला अशी पैन करण्याचा, माहिती नाही काही नाही, पैन का बरं केली. ती म्हणे मूड देवा, तुम्हाला जन्म दिलाय ना मी, एवढं माझं काम करू शकत नाही, तुम्हाला जगायची आवश्यकता आहे. मीच शाप देते तुम्हाला, तुम्हाला अल्पाय व्हाल. तिनं शाप दिला पोरांना. ते पोरं गेले घाबरून. मग ती म्हणे आई पुढं तरी शाप देऊ नको, आम्ही डसतो. आणि त्याच्यातलं जाऊन त्या घोड्याला काय झालं, ते डसलं. झालं. मग दुसऱ्या दिवशी पाहायला गेले. हिनं पोराला विचारलं तर पोराने सांगितलं पांढरे, घोड्याचा रंग कसा आहे, पांढरा आहे. मग तर दोघींनी पाहिला. मग आता काही दुर्बिणीनं पाहिला का तिथे गेल्या काही नक्की नाही माहिती. तर हे डसल्यामुळं तो कसा दिसला, काळा दिसला. आता प्रत्यक्ष विनतेलाच तो काळा दिसल्यामुळं हारली ती पैन हारले की झालं. लगेच तिनं भांडे काढूनच ठेवले होते, खरकटे घास म्हणे. भांडे एक दिवस तर घासले, पण आता सवतीच्या घरी भांडे घासायचं काम तिलाही खूप वाईट वाटायला लागलं. गरुडाला कळालं. ते गरुड म्हणला आई तू तिला विचार की तुझ्या दास्यत्वातून मुक्त होण्याकरता तुला दुसरं काय लागेल. मग तिनं तिला विचारलं. तर तिनं पोरांना शाप दिला होता पहिल्यांदा, तुम्ही काय व्हाल, अल्पाय व्हाल. तिला पुन्हा ते कस तरी वाटायला लागलं. मग ती म्हणे मी असं ऐकलेलं आहे की स्वर्गामध्ये अमृत आहे आणि ते अमृत प्राशन केलं की माणसं अमर होतात. तेव्हा तू जर तुझं पोरग जर स्वर्गातला अमृताचा घट आणून तर माझ्या दास्यत्वातून तू काय होशील, मुक्त होशील. तिनं सांगितलं गरुडाला. तो म्हणे आई तू काळजीच करू नको, तिला सांग मी नाही आज येणार म्हणून.
गट आणायला गेले माझं पोरग. गरुड गेला व स्वर्गामध्ये. तिथं अमृताचं रक्षण करण्याकरता राक्षस होते, तिथं मारलं त्याला. अमृतच नेऊ लागला. हे स्वर्गात एकच बॉम्ब उठली ना स्वर्गामध्ये. अमृत गेल्यावर तिथं काय, मग तिथं तर टापऱ्या बी नाहीत. स्वर्गाचं वैभवच अमृत आहे. तो अमृतच घेऊन चाललेला आहे म्हटल्यावर सगळेच धावले ना. सगळे देवाला हाणलं महाराज. वायू आला, अग्नी आला, यम आला, सगळ्यालाच पराभूत केलं गरुडाने. ताकद पार्वती. शेवट इंद्र आला, इंद्रालाही लोळवलं. इंद्राने विष्णूचा धावा केला. विष्णू आला तेव्हा गरुड नव्हता त्याच्याकडं. गरुडाचं भगवान विष्णूचं काय झालं, युद्ध सुरू झालेलं आहे. भगवंतानी चक्र सोडलं. महाराज यानं चक्र खाऊनच टाकलं. काहीच झालं नाही. चक्राने गदा फेकली, गदावरच्या वर अशा प्रकारची पकडली. मग आता काय, हे चतुर तू शिरोमणी. वा गरुडा वा, तुझं युद्ध कौशल्य पाहून मी अति प्रसन्न झालो म्हणे. बोल तुला काय हवंय. ते म्हणे वार पट्ट्या. म्हणजे मी तुला युद्धात हरवलंय आणि पुन्हा मलाच दान देऊन माझ्यापेक्षा मोठा होतो काय. तुला मागणं काय मागायचंय ती पट्ट्या देतो ना. मग काय याला तेच लागत होत. असेच महाराज सगळी सृष्टी आणि घोळून चालवलेली आहे. पठ्ठ्या पठ्ठ्या. तो म्हणे तुला काय मागायचंय ती मागणं. बाबर म्हणे मग मागितलेलं द्यावं लागेल. वीर आहे, वीराचा वार जसा खाली जात नाही तसा वीराचा शब्दही खाली जात नाही. माग तुला काय मागायचं ते. जगात हे कळू दे की विष्णूनं आपल्याकडून मागून घेतलेलं आहे. त्याने सांगितलं हो माझं वाहन. गुंतलं शब्दात. वाहन हो. ते चक्र परत दिलं, गदा परत दिली. ते म्हणे देवा ठीक आहे, मी तुझी सेवा करायची मला इच्छाच आहे, पण मला एकदा आईला दास्यत्वातून काय करू दे, मुक्त करू दे. मग काय का लागत तुला. म्हणलं हा अमृताचा कुंभ त्या कद्रूला दिला पाहिजे. ते म्हणे गरुड तू विचार केला का, तिने कशा करता अमृत मागितलंय. सापाला पाजण्याकरता. सापाला जर अमृत पाजलं महाराज, सापाला मत पाजली तर किती भोगावं लागतं लोकांना. तर सापाला अमृत पाल साप जगाचा याचा विचार कधी तू केलाय का. ते म्हणे त्याचा विचार तुम्ही करा, मला माझ्या आईचा विचार करणं महत्वाचं आहे. माझ्या आईची त्याच्याशिवाय मुक्तता होत नाही, मी काय करू. अमृत पाजायची बोली नाही आहे माझी. अमृत तिथं मग आता हे देवच महाराज भले कारस्थानी. मग त्याने सगळा विचार केला. म्हणजे तू नुसतं अमृत तिथं नेऊन दिलं की ते मुक्त, तुझी आई मुक्त होईल. हा मुक्त होणार. एक अजून एक काम कर. म्हणे काय काम कर. तू तिथं अमृत नेऊन ठेवायचं. ठीक आहे. तिची सही घ्यायची करारपत्रावर. मिळालं अमृत. तुझी आई काय झाली, मुक्त झाली. आणि मग ते प्यायला आले की तू सांगायचं हे अमृत आहे, दिव्य आहे. हे प्राशन करायच्या अगोदर गंगेचं काय केलं पाहिजे, स्नान करून ओल्या कपड्याने ते प्यायलं पाहिजे. मग ठीक आहे म्हटलं, तू निघून जाय म्हणे. मग आमचं मी पाहून घेऊ. मग काय तिथं ते ठेवलं. अमृतच मिळाल्यामुळं दास्यत्वातून ती काय झाली, मुक्त झाली. गरुड बाजूला आला. ते पोरं पण मग त्यांनी सांगितलं की हे पा माते, देवाने अमृत देताना हे सांगितलेलं आहे की हे दिव्य अमृत आहे, पवित्र आहे. याला प्राशन करण्याच्या अगोदर सापाला तो काय कर, गंगेतून स्नान करून यायला सांग. मग तिनं गंगेतून स्नान करून यायला सांगितलं. सगळे साप गंगेत स्नान करायला गेले. हा याला घेऊन इकडं आला. तिथं काय राहिला, तो घट राहिला. आला महाराज इंद्र कावळ्याच्या रूपातून उचलला घटन गेला घेऊन. आणि काय ते जाताना हेंड खाळलं ते त्या हराळीवर पडलं. हराळीवर त्याच्यामुळं हराळी किती खुरपली तरी ते तिचं मरतच नाही. म्हणत ते पुन्हा उगवते.
त्याच्याकरता हराळ किमान 2-4 वर्ष तरी येऊ नये असं वाटत असेल तर पूर्वी 8 नांगरे बैली नांगर आणायचे. म्हणजे इतकं खाली जमीन घ्यायची, तिथून ते मुळे काय करायचे, तोडायचे. मग तिथली खालची मुळी वर येईपर्यंत 2-4 वर्ष तरी शेतकरी निवांत राहायचे. तसं हे आशेची हराळ आहे. ती वरून वरून खुडली का ती खाली अशी वाढत राहते. जैसी वरवरी पालवी खुडीजे मुळे तरी उदक घालीजे. आणि मग असंच झालं महाराज. परमार्थात येण्याच्या अगोदर या आशा तशाच राहिल्या, वरून तेवढ्या पुरत्या खुडल्या आणि इकडं आले. आणि मग इकडं हिरवं रान दिसायला लागलं सगळं. त्याच्यामुळं परमार्थ करणारे आणि मंत्री याच्यात फरकच नाही राहिला. त्याचं कारणच हे आहे, विषय भोगात ज्याला आनंद वाटतो तो घर सोडायच्या लायकीचाच नाही. त्याने तर ही रिकामी फजिती करूच नाही. ज्याचा हा निश्चय आहे की आनंद स्वरूप परमात्मा आहे, विषयात आनंदच नाही, विषयाचा ज्याला आनंद वाटत नाही त्याने घर सोडावं. आणि मग त्याला अधिकार आहे मधुकरी खाण्याचा. विषयात ज्याला आनंद वाटतो त्याने कष्ट करून काय करावे, विषय मिळवावे आणि ते विषय भोगावे. तुकोबाराय म्हणतात, आशा हे समूळ मुळाचं, अगदी तिचं मूळ जिथपर्यंत असेल तिथून ते उपटलं पाहिजे. म्हणजे तशी नाही खांदा, तिचं मूळ अजून खाली असेल तर अजून खांदा खांदा खांदा, आणि खांदून ते मूळ काय करा, काढून टाकावं. आशा हे समूळ. आशेचं मूळ काय आहे? आशा हा शब्द जरी या ठिकाणी असला तरी विशिष्ट आशा हा अर्थ घ्यायचा. कोणती आशा? विषयापासून सुख मिळेल ही आशा. या ठिकाणी आशा शब्दाचा अर्थ आशा जात नाहीये. कारण मग भगवत स्वरूपामध्ये आनंद आहे आणि त्याची प्राप्ती करून घ्यायची ही सुद्धा काय आहे? आशाच आहे ना. म्हणून आशा जात नाही. विषयापासून सुख मिळेल ही आशा. करीसी देवावीन आस. देवा वाचून आपण दुसऱ्या पदार्थांनी सुखी होऊ अशा प्रकारची वासना, इच्छा ही आशा. आणि हे मग हिचं मूळ काय आहे? बस इतर पदार्थामध्ये सुख आहे अशा प्रकारचं वाटणं, हेच तिचं काय आहे? मूळ आहे. म्हणजे कशाने खणून काढायचं, घेटायचं. विचाराने अशा प्रकारचं हे निश्चित होतं की भगवत स्वरूप सोडून बाकीच्या ठिकाणी सुखच नाही. इतर सगळे वस्तू जड आहेत, परिच्छिन्न आहेत. नाल्पे सुखम असती. वेद सांगतो, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. अल्प परिमाण असणारी जी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये सुख नसतं. ती वस्तू सुख स्वरूप नसते. सगळे विषय हे काय आहेत? परिच्छिन्न आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी सुख असूच शकत नाही. विषयात सुख आहे हे मानणं हा फार मोठा भ्रम आहे. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारी खेन होय. विद्युत स्फुरणे कान पाये. जगामध्ये जसं वीज चमकल्यानंतर कुठं उजडत नाही जगामध्ये, तसं विषयाच्या आनंदाने कुणीही आनंदी होऊ शकत नाही. हे खन्न आहे, हे विवेक आहे. आणि या विवेकानं खांदून वैराग्यानं सगळ्या विषय मुळासह उपटणं, मुळासह अगोदर उपटावे. अशा हे समूळ खणून काढावे आणि मग घरदार सोडावं. मग त्याने गोसावे व्हावं. कारण गोसाव्याचं सगळं लोकाला चालवावं लागतं ना. गोसावे व्हावं या शब्दाचा अर्थ आहे मग त्याला लोकांचं घ्यायला काय अधिकार आहे. शास्त्राने ही मान्यता दिलेली. मग तो किती घेईल? देहनिर्वाहापुरतं. सुखाकरता घेणारच नाही तो.
कारण त्याच्यात सुख आहे हे आशाच त्याने काय केलेले आहे, उपटून टाकलेले आहे. आता जे घेईल ते देहनिर्वाहापुरता घेईल आणि देहनिर्वाहापुरता घेण्याचा अधिकार शास्त्राने दिलेला आहे. निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाचे स्थान कोपी गोवा तुकोबारांनी त्याला मान्यता दिलेली आहे. आम्हाला जास्त का लागतं, त्याच्यामध्ये आनंद ही आमची आशा आम्ही खुडून काढलेलीच नाही, जरी फट्टे ओढीत असलो तरी. फट्ट्यातून त्याचा काय संबंध आहे, का वैष्णव आहे म्हणून आम्ही काय लावतो, गंध अशा प्रकारचं लावतो. काही आशा सगळी उपटून काढलेली आहे म्हणून गंध लावतो का. तुकोबारांचे काय शब्द आहेत महाराज, आशा हे समूळ काढून काढाय. आणि तेव्हाची त्यानंतरच त्याने काय व्हावं, गोसावे अशा प्रकारचं व्हावं. नाहीतर महाराज परमार्थाचा मार्गच शिल्लक नाही राहणार. नाहीतरी सुखी असावे संसारी. आणि समजा हे आशा आपल्याकडून समूळ खणून काढली जात नसेल, तेवढी ताकद नसेल, तेवढं आपल्याकडून घडत नसेल, तर मग आपला आनंदाने संसारात म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये वर्णामध्ये राहावं, वर्णोचित आश्रमोचित जी कामं आहेत ती करावी. तोही परमार्थ आहे. अशा खणून काढून साधना केली तोही परमार्थ आहे. पण आशा ठेवून जर इकडं निघाला तर परमार्थच नाही. गृहस्थ आश्रमामध्ये संसाराची कामं करून शक्य होईल तेवढा परमार्थ करणाराचा शुद्ध परमार्थ होतो महाराज. घरदार सोडून संसाराकरता या साधनाचा उपयोग करणाराचा परमार्थच नाही, परमार्थच नाही. त्याचा सरळ सरळ तो नरकाच्या वाटाला लागलेला आहे. तिथं पुण्यन फिण्यन काही संबंधच. तुकाराम महाराजांचा गाथा जर आपण चिंतन केलं तर तुकोबारायांचं काय, नामदेवरायांचं काय, नाथ महाराजांचं काय आणि ज्ञानोबारांचं एक मत आहे याविषयी, एक मत. काही स्पष्ट बोललेले, काही स्पष्ट बोलत नाहीत, एवढाच प्रश्न आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे होई शूर किंवा निसुर मजूर. गृहस्थाश्रमात वर्णोचित कर्म करत करत परमार्थ करा, चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाहीये. शास्त्राची त्यालाही काय आहे, मान्यता आहे. ठीक आहे, तुम्हाला भगवत प्राप्ती करायची आहे, याच्यामुळे अडचण होत आहे तर मग आशेला मुळासह खणून काढा आणि मग घरदार सोडा, मग परमार्थ करा, तरी चांगलं आहे. आशा भुजभुज भुजभुज करते आत आणि नुसतंच वरून परमार्थाचं सोंग घेतलेलं असेल तर त्याच्यासारखा अधपतनाला जाणारा दुसरा रस्ता नाही. मग दुसरी फजिती करू नये. पहिली फजिती तर झालेलीच आहे. पहिली फजिती कोणती झालेली आहे, पहिली फजिती झालेली आहे नवमास कष्टलासी. काय मस्त आनंद राहत, आपल्याला वाटत नाही महाराज फजिती फजिती. ज्ञानोबाराय म्हणतात, निर्लज्जाला काय नाही वाटत फजितीचं. ऐसा अवकळा गेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. निर्लज्ज झाल्यानंतर काय वाटत नाही. जर आपल्याला जन्माचं काही वाटत नसेल तर आपण सरळ सरळ कोण आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून आम्ही म्हणतो म्हणून नाही. निर्लज्ज निर्लज्ज कोडगे. आपल्याला गर्भवासाचं चिळस येत नसेल, मृत्यूचं दुःख होत नसेल तर कोडगे कोडगे. एकाला एकाने चौकामध्ये जोड्याने हाणलं महाराज. पूर्वी माणसं जोडे पायात वापरायचे, म्हणजे असे घरगुती बनवलेले असायचे, एवढे जाड जाड त्याची टाच असायची. कार 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 कसा बी काटा असला तरी काटा बुकणा व्हायचा त्याच्यावर, तो पाय ठेवला जोड्याचा की. आणि तशा जोड्याने हाणलं बा त्याला, चौकात हाणलं बरं सगळ्याच्या देखत. मग हाणताना काही गप बसून नाही, विष्णू सहस्रनाम म्हणत म्हणत आणलं.
कंटाळला थू करून निघून गेला. दया आली दुसऱ्याला, तो जवळ आला. काव म्हणे लय मारलं का तुम्हाला? तुम्हाला काय नाही. त्या जोड्याला काही नाल नव्हता म्हणे, बिना नालाच असल्यामुळे एवढं काही लागलं नाही. म्हणजे त्याला काहीच नाही. तो तरी कमी, तो तरी निर्लज्ज कमी आहे. तेवढे निर्लज्ज आहे महाराज ज्याला गर्भवासाचा आणि मृत्यूचं दुःख वाटत नाही. त्याने जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, ही फजिती पहिली झालेलीच आहे एक. आणि तुकोबाराय म्हणतात पुन्हा अशा तशाच ठेवून जर घरातून बाहेर निघाला तर नरकाची दुसरी फजिती अशा प्रकारची ओढून घेऊ नकोस, फजिती दुसरी करू नये. निघायचंय त्याने अगोदर आशेला मारावं, आशेवर विजय मिळवावा, जयवंत व्हावं, आणि मग या सगळ्यातून निघायला काही अडचण नाही. तेव्हाची निघावे सर्वातून. तुका म्हणे जरी योगाची तातडी. जर भगवत प्राप्तीची विशेष अशा प्रकारची घाई असेल, चांगली गोष्ट आहे. मानव देहामध्ये भगवत प्राप्ती करून घेतलीच पाहिजे. नवे नवे भगवत प्राप्ती करून घेण्याकरताच हा काय आहे? देह आहे, शरीर आहे. आणि त्या भगवत प्राप्तीची उत्कट अशा प्रकारची जर जिज्ञासा असेल तर साधनाला लागण्याच्या अगोदर ही आशा खाणून काढ. आशेचा दोर जर तुटलेला नसेल, तोडला नसेल, सोडला नसेल तर ती आशा तुला तुझं साधन पुढं जाऊ देणार नाही. जोवरी तुम्हा मागेलाची आस तोवरी उदास होऊ नका. आमचे नाचणी नाचू नका. उगा आम्ही नाचायला लागलो म्हणून तुम्ही नका नाचू. आम्ही ज्या तयारीनं नाचायला सुरुवात केली ती तयारी अगोदर करा. हा सांगत होते, आम्ही सांगत होते ऐका कानी, आमच्या नाचणी नाचू नका. मानसिकची तयारी आम्ही केलेली आहे. तशा प्रकारची तयारी तुम्ही केली असेल तर ठीक आहे, नाही तर आपलं तुम्ही तुमच्या ठिकाणी बरे आहेत. जरी योगाची तातडी, जर भगवत साक्षात्काराची उत्कट अशा प्रकारची इच्छा असेल, घाई झालेली असेल तर तुम्ही साधनेला लागा. ही साधना योग योग तुकाराम महाराजांनी अष्टांग योग हे गाथ्यात दुसरीकडे कुठंच प्रमाण नाहीये. तुकाराम महाराज रिकामे नाही तुम्हाला अष्टांग योग करायचा असेल तर काय तयारी करावी हे सांगायला. एकविध आहे तुकोबर आहे, भक्ती भक्ती. तुकोबारीने भक्तीशिवाय गाथ्यामध्ये दुसरं कुठल्याच कशाचीच मीमांसा नाही केलेली. इथं योग शब्दाचा अर्थ भक्ती, नामचिंतनाची साधना. पण ती साधना कशी? आवडी विठ्ठल गाईचे एकांती सर्वस्वाचा त्याग करून साधना ज्याला करायची. छान आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण मग पूर्ण तयारीने करा. आणि ती तयारी कोणती आहे? आशेची बिमोडी. आशेची बिमोडी, आशा रहित चित्त. विषयाची संसाराची आशा आत नसली पाहिजे. मानाची आशा असेल, धनाची आशा असेल, बाकीच्याची कसली आशा असेल तर मग संसारात राहा. संसाराच्या साधनाने त्या आशा पूर्ण करत करत जेवढा करता येईल तेवढा काय करा? परमार्थ करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुम्ही संसाराचं जेही काम करता ते काम करत असताना भगवंताचं नामस्मरण करा. आम्ही भगवंताच्या नामस्मरणा करता येतो आणि मग बाकीची कामं करायला लागतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं तसंच वागतो आम्ही बी. थोडासा फरक आहे फक्त. तुकाराम महाराज म्हणतात संसाराच्या तुमच्या जबाबदाऱ्या त्या करता करता नामस्मरण करा. आम्ही संसाराच्या जबाबदाऱ्या नामस्मरण करायचं म्हणून सगळ्या लोकांकडून उचलल्यात आणि पुन्हा कामं करायची, कामं चालू केलेली.
हे सगळ्यात घातक आहे. ही दुसरी फजिती आहे. ही दुसऱ्या फजितीची तयारी चालू आहे. तुकोबाराय म्हणतात मग आता एक तर आहेच तुमच्या नशिबी, 5वीलाच पुजलेली आहे, कमीत कमी दुसरी तरी नका करून घेऊ. काय फजिती फजिती. मी त्या आमच्या पोराला विचारलं, अरे तुमच्याकडे फजिती कशाला म्हणतात? आज अभंगात फजिती शब्द आलेला आहे. ते म्हणे फजिती कशाला म्हणतात हे नाही मला माहिती, पण आमच्याकडे म्हण आहे. ते म्हणे काय, एकाला 2 बायका आणि त्याची फजिती ऐका. एक बाई आषाढीला आली, बरोबर पोरगी घेऊन आलेली, गावातली माणसं होती. आता देवाला यायचं तर मग लचांड नाही, कमीत कमी लचांड असलेलं बरं राहतं, म्हणजे निवांत देवाचं चिंतन वगैरे होतं. पण लोकांना लचांडातून बाहेर निघायची सवयच राहत नाही. ती पोरगी बरोबर आणली. लहान लहान रस्ते, प्रदक्षिणाला चाललेली, एकदम पाऊस सुरू झाला. त्यातली त्यात ती मसाडाची लाईन निघाली. आता कमी झाली म्हणा. आणि पाऊस सुरू झाला, एकदम धावपळ झाली. लोक मग आश्रयाला इकडे तिकडे पळाले. ती पळाली, पण त्या पळापळीमध्ये तिच्या पोरगी दुसरीकडेच निघून गेली. ती दुसरीकडे आली. दन 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 पाऊस सुरू झाला. त्या पोरीचं नाव होतं फजिती. आता का तसं नाव ठेवलं होतं तिनं काय माहिती. लोक नाव कशामुळे ठेवतात काही कळत नाही, पण काही काही विचित्रच नाव राहतात. अरे फजिती नाव ठेवलेलं तिनं. कुठल्या तालुक्यातले मी नाही सांगणार. पाऊस सारखा दोन धडधडा सुरू झालेला आहे. सगळ्या रस्त्यावरून पाणी वाहायला लागलेलं आहे. रस्ता निर्मनुष्य झालेला आहे. सगळे आडोशाला बसलो. आणि मग तुला एकदम आठवण आली, पोरगी नाही. पोरगी नाही म्हटल्यावर मग काय ती पाऊस आणि ती जमनते मला सरळ पावसात गेलेले, सगळे कपडे भिजले, पदर खाली पडलेला आहे, केस विस्करलेले आहेत, डोक्यावरचं कुंकू सगळं पार तोंडावर गालावर पसरलेलं आहे. आणि इकडं तिकडं लागले रडायला. महाराज भेटल त्याला विचारायचे, ओ बाबा तुम्ही फजिती माझी बघितली का? ओ बाबा तुम्ही माझी फजिती पाहिली का? आता लोक उघड नव्हते म्हणत, पण ते म्हणे सरळ दिसते, त्याला काय विचारावं लागेल. फजिती फजिती. तुकोबाराय म्हणतात की एक तर फजिती आहेच तुमच्या 5वीला विनाकारण आशा चित्तात असताना. बरं तसं दंडक नाही ना, तुम्ही घरदार सोडा आणि हे करा. तर दुसरी फजिती अशा प्रकारची ओढवून घेऊ नका. मस्त संसारामध्ये राहा, नाहीतरी सुखी असावे संसारी. फजिती दुसरी करू नये. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आज संध्याकाळी